बिग बॉस मराठी सीझन 6 एवढं का बोर जात आहे याच्या मागली 5 कारणे. पहिलं कारण म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 मधले कंटेस्टंट अर्ध्याच्या वर एक्झॅक्ट कॉपी आहेत. म्हणून सर्वांनी एक ना एक मुखोटा घेतलेला आहे आणि त्यांच्या सारखंच ते गेम खेळत आहे. दुसरं कारण म्हणजे फेक पर्सनॅलिटीज किंवा फेक कॅरेक्टर. सर्वांना भाऊच्या धक्क्यावर कलमा खाऊन नाही किंवा त्यांनी रागवू नाही, त्यामुळे सर्वजण एक गुड बुक्सची गेम खेळत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत कसं दिसल, आपण लोकांना कसे चांगले वाटलो पाहिजे याच्यासाठी सतत प्रयत्न चालू आहे. त्यामध्ये त्यांचा रिअल गेम हा दिसत नाही किंवा रिअल पर्सनॅलिटी ही दिसत नाहीये. तिसरं कारण म्हणजे पिकनिक ग्रुप. यामधले बरेच सदस्य पिकनिक साठी आलेले वाटत आहेत, जे कोणासोबत खेटे घेत नाहीत, कोणाला बोलत नाही, प्रश्नमत मांडत नाहीत. फक्त सकाळी उठतात, खातात, पितात, हाय हू करतात, जराशी कॉमेडी करतात, ती चांगली असो वा नसो, आणि झोपतात. परत बिग बॉसचं गाणं वाजलं परत नाचतात. वेडे वाकडं नाचायचं, उठायचं, झोपायचं, एवढंच काम आहे. आणि चौथं कारण म्हणजे घरामध्ये पडलेले 2 गट. एक आहे ती विशाल आणि अनुश्रीची टोळी, जी निर्रा लोकांच्या चुगल्या करते, आणि दुसरा आहे राकेश बापट म्हणजे आरबीचा ग्रुप. त्या आरबीला काय एखादा देव असल्या का त्याच्या मागं पुढं फिरतात, निर्रा त्याच्या इशाऱ्यावर चालतात. स्वतःचा वैयक्तिक गेम नाही, कॅमेऱ्यासमोर चांगलं चांगलं बोलणं, चांगलं चांगलं फुटेज देणं, म्हणजे त्यांना असं वाटतं आम्ही लोकांच्या नजरेमध्ये चांगले साबित होतो काय. परंतु इथं हा गेम आपण कसे दिसतो याचा नाही, तर आपण कसे आहो याचा आहे. आणि 5वं कारण म्हणजे घरामध्ये कोणाचाही काही कल्ला झाला किंवा कोणाचे मतभेद झाले तर ते दोघंच भांडत बसतात. बाकीचे फक्त हाताची घडी तोंडावर बोट असल्या का बिहेव करतात. त्यांना वाटतं भाऊच्या धक्क्यावर आपल्याला काही बोलायला नाही पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला चांगलं समजायला पाहिजे. भावांनो, मित्रांनो, माझ्या लाडक्या छकुल्यांनो, बिग बॉस वासियांनो, हा गेम चूप राहण्याचा नाही. तुमचं मत तिथं स्पष्ट करा. तुमचं काय तुम्हाला त्याबद्दल थॉट आहे, त्या भांडणामध्ये तुमचा काही रोल असला नसला तर तुमची बाजू तिथं स्पष्ट करा, म्हणजे आम्हाला कळेल. बिग बॉसचं घर एक बिग बॉसचं राहू द्या, त्याला खेळ भांड्यातलं घर बनवू नका. त्यामुळे पाहायला प्रचंड बोर वाटत आहे सीझन. तुम्हाला कसा सीझन वाटत आहे, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगा.